राधानगरी येथे आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा। राधानगरी येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचा 53वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। देऊया गरजूंना साथ, सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात हे ब्रीद घेत या वाढदिवसाला विधायक रूप देत दातृत्वाचा जागर करत साजरा केला। गोकुळ सोबत गोकुल। विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच सतेज पाटील यांचा वाढदिवस होत असल्यानं काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। यावेळी कोल्हापूर जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळुंखे आणि राजाराम साखर कारखान्याचे माजी संचालक सुधाकर साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली। आज आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये आपल्या तालुक्यातील गोरगरीब जनतेला रुग्णांसाठी फळे वाटप कार्यक्रम करत आहोत। भरपूर लोकांचा नेत्यांचा वाढदिवस होते, कोण हार आणते, कोण फुले देतात, कोण शाली देतात, पण आम्ही वेगळ्या प्रकारे गोरगरीब जनतेला फळे वाटप करण्याचा कार्यक्रम त्यांच्यासाठी राबवत आहोत। आणि आम्ही बंटी साहेबांना आमच्या राधानगरी तालुक्या वतीनं, महिलांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। महाराष्ट्राचे नेते आणि कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, आई काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे गरजू रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे। कारण प्रत्येक नेत्यांचं प्रत्येकांचं वाढदिवस होत जातात, मात्र त्याला एक उपक्रम आमचा वेगळ्या पद्धतीने राबवायचा म्हणून आम्ही फळ वाटपाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे। या कार्यक्रमास रमेश बचाटे, दादासो सांगावकर, स्वप्नील साळोखे, सौरभ साळोखे, प्रकाश बालनकर, सरिता बालनकर, संजय माळकर, विरूपक्ष जंगम, दिलशाद मुजावर, सुनील वर्णे, सोनम साळोखे यांसह महिला काँग्रेस कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।